नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज काल झालेला जिल्हा न्यायालय भरती 2024 पेपर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, लखनौ करार कोणत्या वर्षी करण्यात आला? लखनौ करार कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 1916 या वर्षी। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। स्वातंत्र्याचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? स्वातंत्र्याचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमांमध्ये नमूद आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 19 ते 22 या कलमांमध्ये। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये वनांचे किती प्रकार आहेत? भारतामध्ये वनांचे किती प्रकार आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व। खारफुटी, सदाहरित वने व तसेच काटेरी हे सर्व भारतातील वनांचे प्रकार आहेत। पुढचा प्रश्न। भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच विल्यम बेंटिक। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। ऋग्वेदातील उपनिषद कोणते आहे? ऋग्वेदामधील उपनिषद खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व। ऐतरेय, बृहदारण्यक, छांदोग्य हे सर्व ऋग्वेदातील उपनिषद आहेत। पुढचा प्रश्न। समानतेचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये नमूद आहे? समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमांमध्ये नमूद आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच कलम 14। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। मो जंगल जामो ही योजना कोणाशी संबंधित आहे? मो जंगल जामो ही योजना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच आदिवासी। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। मायक्रोकोन्ड्रिया हे कशाचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते? मायक्रोकोन्ड्रिया हे कशाचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच पेशीचे पॉवर हाऊस। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। महाराष्ट्रामध्ये सागाची झाडे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रामध्ये सागाची झाडे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यात। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। व्हॉलीबॉलमध्ये स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी नेटची उंची किती असते? व्हॉलीबॉलमध्ये स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी नेटची उंची किती असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच पुरुषांसाठी 8 फूट व स्त्रियांसाठी 7.4 फूट एवढी असते। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। जिंकू किंवा मरू, भारताच्या शत्रूसोबत युद्ध करू यातील रस कोणता? जिंकू किंवा मरू, भारताच्या शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यातील रस ओळखायचा आहे। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच वीर। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। सुनील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सुनील कुमार खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच कुस्ती या खेळाशी। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 50वा भारतरत्न पुरस्कार। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न। महाराष्ट्रामधून अयोध्याला जाणारी पहिली बस कुठून सुरू झाली? महाराष्ट्रामधून अयोध्याला जाणारी पहिली बस कुठून सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच धुळे या ठिकाणाहून। हे आपलं करेक्ट आन्सर होईल।
पुढचा प्रश्न, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच गोपाळ हरी देशमुख हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 17 मे या दिवशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच उन्नती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच पित्तळखोरा लेणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? कोणत्या ठिकाणी आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच खानदेश या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, कीटक खाणारी वनस्पती म्हणून खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा निर्देश करता येईल? कीटक खाणारी वनस्पती म्हणून खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा निर्देश करता येईल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच व्हीनस फ्लायट्रॅप हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, कोणते राज्य विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना राज्य उत्सव पुरस्कार प्रदान करते? कोणते राज्य विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना राज्य उत्सव पुरस्कार प्रदान करते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच कर्नाटक राज्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच उत्तर प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदे जिंकली आहे? आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदे जिंकली आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच भारत या देशाने हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी भारतात उगम पावते व भारतातच विलीन होते? खालीलपैकी कोणती नदी भारतातच उगम पावते व भारतातच विलीन होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच चंबल नदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, वासरू नदीच्या पात्रात पडले प्रयोग ओळखा. वासरू नदीच्या पात्रात पडले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अकर्मक कर्तरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, बिहारमध्ये खालीलपैकी कोणती नदी दक्षिणेकडून गंगेला मिळते? बिहारमध्ये खालीलपैकी कोणती नदी दक्षिणेकडून गंगेला मिळते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सोन नदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, फाळणीच्या वेळी पाकिस्तानने गमावलेल्या कोणत्या राज्याच्या राजधानीच्या जागी चंदीगड शहर बांधण्यात आले? फाळणीच्या कोणत्या वेळी पाकिस्तानने गमावलेल्या कोणत्या राज्याच्या राजधानीच्या जागी चंदीगड शहर बांधण्यात आले? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच पंजाब राज्याच्या जागी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, काँग्रेसची चळवळ ना लोकांकडून प्रेरित होते ना त्यांनी योजलेली किंवा आखलेली असे कोणी म्हटले? काँग्रेसची चळवळ ना लोकांकडून प्रेरित होते
ना त्यांनी योजलेली किंवा आखलेली असे कोण म्हणाले? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच लाला लजपत राय हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, महावीर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला? महावीर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच बिहार राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.